हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 12 ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम्स. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे किटीन. नेक्स्ट पॉईंट आहे किटीन ॲज अ रिॲक्शन इंटरमिडिएट रिॲक्शन्स अर्नल्ड इस्टर्ट सिंथेसिस. अर्नल्ड इस्टर्ट सिंथेसिस. तर आपण ही आज रिॲक्शन्स पाहणार आहोत. In this reaction, simple general methods for the converting an acid into its next higher homologue or to derivative of the homologous to a derivative of the homologue acid such as amide, ester is the Arnold-Istad synthesis reactions. First take acid R C double bond O OH means carboxylic acid. React with thionyl chloride SOCl2 to form acid chloride. This acid chloride react with diazo compound to form alpha diazoketones, RC double bond O CH2 N plus triple bond N, and this alpha diazoketone again react with Ag2O to remove nitrogen to form ketene R CH double bond C double bond O to form ketene, and this ketene molecule react with water to form higher homologous of carboxylic acid. React with ammonia to form amide, and this ketene react with alcohol to form esters. तर अर्नल्ड इस्टर सिंथेसिस रिॲक्शन तुमच्या लक्षात आली असेल. पहिल्यांदा काय होतं, कार्बोझॅलिक ॲसिडची रिॲक्शन्स ही थायोनिल क्लोराईड सोबत होते. त्यानंतर आपल्याला हा ॲसिड क्लोराइड्स मिळतो. ॲसिड क्लोराईडची रिॲक्शन ही डायझो कंपाऊंड सोबत होते आणि डायझो कंपाऊंड सोबत रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला अल्फा डायझोकिटेन मिळेल. अल्फा डायझोकिटोन नंतर त्याची रिॲक्शन Ag2O सोबत झाल्यानंतर नायट्रोजन मॉलिक्यूल हा रिमूव्ह होईल आणि त्यानंतर आपल्याला किटीन ॲज अ रिॲक्शन इंटरमिडिएट मिळेल. आपल्याला हा जो किटीन आहे तो रिॲक्शन इंटरमिडिएट या ठिकाणी आपल्याला मिळेल, आणि त्या किटीनची रिॲक्शन वॉटर सोबत झाल्यानंतर आपल्याला हा कार्बोझॅलिक ॲसिड मिळेल, हायर होमोलॉगस ऑफ कार्बोझॅलिक ॲसिड. हा पण ॲसिड सुरुवातीला स्टार्टिंग मटेरियल आपण ॲसिड घेतलेला आहे, परंतु हा ॲसिड कसा आहे, हायर होमोलॉगस. याच्यामध्ये एक CH2 ॲड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अमोनिया सोबत किटीनची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला अमाइड्स मिळेल, आणि किटीनची रिॲक्शन्स ही अल्कोहोल सोबत झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल, इस्टर्स मिळेल. म्हणजे हे द लास्ट. आता याच्यामध्ये जर आपण लास्ट कन्व्हर्जन बघितलं, लास्ट टू स्टेप कन्व्हर्जन आपण बघितल्या कोणत्या, अल्फा डायझोकिटोन पासून या ठिकाणपासून अल्फा डायझोकिटोन रिॲक्ट विथ Ag2O. इथून जर आपण बघितलं Ag2O टू फॉर्म किटीन, अँड दिस किटीन मॉलिक्यूल रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म ॲसिड
ammonia to form amide. Ketene molecule react with alcohol to form esters. स्टेप्स 2 पासून जे रिॲक्शन्स आहे त्या रिॲक्शनला आपण वुल्फ रिअरेंजमेंट रिॲक्शन असंही म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण? वुल्फ रिअरेंजमेंट रिॲक्शन्स. कार्बन इंटरमिडिएट मध्ये आपण ही वुल्फ रिअरेंजमेंट रिॲक्शन पाहिलेली आहे. डिटेलमध्ये आपण ही रिॲक्शन्स पाहिलेली आहे. तर आपल्याला आता याचं मेकॅनिझम बघावं लागेल. या रिॲक्शनचं काय बघायचं आहे आपल्याला? मेकॅनिझम of the Arnold ester synthesis reactions. First take a carboxylic acid RC double bond OH. These carboxylic acids react with thionyl chloride to form acid chloride, and this acid chloride react with diazo compound. The CS2 minus charge act as a nucleophile, and this attack on electron deficient carbonyl carbon. The bonded pair electron shifted toward oxygen, and oxygen acquire negative charge to form another structure RCO minus Cl. या ठिकाणी काय असणार आहे? CH2n plus triple bond N. Then the negatively charged oxygen means the negative charge means एक आहेत pair of electrons आहेत. This negative charge shifted here, formation of double bonds, and to remove chloride ion to form RC double bond O CH2n plus triple bond N, formation of that types of products. तर आपल्याला या ठिकाणी या प्रकारचं इंटरमिडिएट मिळेल. हा इंटरमिडिएट मिळाल्यानंतर त्यानंतर याची रिॲक्शन कशासोबत होईल? याची रिॲक्शन बेस सोबत होईल. कशासोबत होईल? बेस. The base abstract a proton from these CS2 groups to form. हा जो बेस आहे तो इथून काय करेल? एक प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल. हा प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी काय मिळेल आपल्याला? RC डबल बॉन्ड OCH. इथला एक प्रोटॉन निघून गेला, CH मायनस N प्लस ट्रिपल बॉन्ड N प्लस ट्रिपल बॉन्ड N. आणि हा जो मिळालेला जो कंपाऊंड आहे त्याला काय म्हणतो आपण? या ठिकाणी जो तयार झालेला होता तो काय होता? अल्फा डायझो कीटोन. and this react with the formed compounds or formed structure react with Ag2O to remove N2 molecule to form RC double bond OCH minus. Means formation of carbene. This structure like that of RC double bond OCH pair of electrons. हे स्ट्रक्चर आपण या स्ट्रक्चरला काय म्हणत होतो आपण? कार्बिन असं पण म्हणतो. बघा आता याच्यामध्ये काय होईल? हे जे आपण आता हे स्ट्रक्चर कन्सिडर करूया, याच्यामधलं हे स्ट्रक्चर. तर या स्ट्रक्चर मध्ये काय होईल? दिस निगेटिव्हली चार्ज formation of double bond here. The alkyl group transferred toward electron deficient carbon
atom to form RCH double bond C double bond O, formation of ketene intermediate here, formation of ketene intermediate here. या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे, केटीन इंटरमिडिएट मिळालेलं आहे. तर आता केटीन इंटरमिडिएटची रिॲक्शन्स ही वॉटर सोबत झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो, वॉटर सोबत जर रिॲक्शन झाली तर आपल्याला काय मिळणार आहे, कार्बोझॅलिक ऍसिड, हायर होमोलॉगस ऑफ कार्बोझॅलिक ऍसिड मिळणार आहे, बरोबर. त्यानंतर याची रिॲक्शन अमोनिया सोबत झाली तर आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला काय मिळणार आहे, यासोबत अमाइड मिळणार आहे. आणि त्याची रिॲक्शन जर अल्कोहोल सोबत झाली, केटीनची रिॲक्शन अल्कोहोल सोबत झाली तर आपल्याला काय मिळतो, इस्टर्स मिळतो. आता समजा आपण पहिली रिॲक्शन ही केटीनची रिॲक्शन ही वॉटर सोबत करूया. द वॉटर मॉलिक्यूल कंटेनिंग OH minus ion, this OH minus ion act as a nucleophile and the nucleophile attack electron deficient carbon here, electron deficient carbon here, and this bonded pair electrons shifted here, formation of negative charge, and this negative charge abstract a proton from water molecule to form a structure RCH2 C double bond OH, formation of higher homologous of carboxylic acid, carboxylic acids. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आपण याची नेक्स्ट रिॲक्शन आपण कशासोबत करणार आहोत, नेक्स्ट रिॲक्शन अमोनिया सोबत करणार. नेक्स्ट रिॲक्शन अमोनिया सोबत केल्यानंतर काय प्रोडक्ट येईल तो आपण बघूया. अमोनिया कंटेनिंग अमोनिया NH2 minus and H plus. This NH2 minus attack, this NH2 minus attack here same way carbonyl carbon, this bonded pair electron shifted here, the negative charge abstract a proton to form amide RC double bond O R, सॉरी या ठिकाणी काय होणार, आपण इरेजरचा यूज करूया. इरेजरचा यूज केल्यानंतर इरेजरचा यूज केल्यानंतर आपल्याला हे या ठिकाणी हे रब करता येईल. त्यानंतर आपण पेन्सिल घेऊया. पेन्सिल या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, प्रोडक्ट्स RCH2 C double bond O NH2, formation of amide here, formation of amide here. नेक्स्ट याच्यामध्ये बघूया आपण, नेक्स्ट याच्यामध्ये बघूया रिॲक्शन विथ alcohol. In alcohol, the OH minus attack a nucleophile, attack on a electron deficient carbon here, and the bonded pair electron shifted here, this negative charge abstract a proton from water to form ester RCH2 C double bond O R dash, formation of ester here, तर हे मेकॅनिझम तुमच्या लक्षात आलं असेल, कारण आपण याच्यामध्ये अर्नॉल्ड्स ईस्टर सिंथेसिस ही फार महत्वाची रिॲक्शन्स आहे. तर याच्यामध्ये आपण रिॲक्शन्स आणि मेकॅनिझम पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत याच्यामध्ये काही ॲप्लिकेशन्स आहेत. ते ॲप्लिकेशन्स ऑफ अर्नॉल्ड ईस्टर सिंथेसिस. नंबर 1 ॲप्लिकेशन नंबर 1, अल्फा नॅप्थोइक ॲसिड, अल्फा
naphthoic acid, COOH means alpha naphthoic acid react with thionyl chloride SOCl2 to form acid chloride, C double bond O Cl, formation of acid chloride, alpha naphthoic acid chlorides. Then this react with diazo compound, the negatively charged act as a nucleophile, CH2 minus act as a nucleophile, the bonded pair electron shifted toward oxygen, formation of negative charge here to form a structure, CO minus Cl CH2 N plus triple bond N. The negative charge shifted here, formation of double bond, and to remove chloride to form C double bond O CH2 N plus triple bond N. Then formation of alpha diazoketone here, react with base, and the base abstract a proton, from this group to form another structure, C double bond O CH minus here N plus triple bond N. Then the reaction intermediate react with Ag2O. The Ag2O remove nitrogen to form C double bond O CH minus reaction intermediate. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल, बघा, हा जो अल्काइल, हा जो नॅप्थाइक ग्रुप आहे, तो काय होईल, हा पूर्ण जो ग्रुप आहे याला आपण जसं अल्काइल ग्रुप, हा जो पूर्ण ग्रुप आहे, हा नॅप्थाइक ग्रुप, हा काय होईल, या कार्बन कडे ट्रान्सफर होईल आणि हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल. म्हणजेच आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल, या ठिकाणी स्ट्रक्चर काय मिळेल, CH double bond C double bond O, formation of ketene intermediate here, and this ketene intermediate react with water molecule, water molecule containing OH minus ion act as a nucleophile. This nucleophile attack on electron deficient carbonyl carbon. The bonded pair electron shifted here, and this formation of negative charge here, and this negative charge abstract a proton from water to form
to form a structure CH2 C double bond OH, formation of higher homologous acid, to form higher homologous carboxylic acid. तर हे ऍप्लिकेशन्स आपण बघितलं, हे ऍप्लिकेशन तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण सेकंड ऍप्लिकेशन देणार आहे मी. आता हे ऍप्लिकेशन तुम्ही त्याचं मेकॅनिझम करून पाहायचं आहे. तर नंबर 2 ऍप्लिकेशन नंबर 2, the substrate acid chloride react with diazonium salt in presence of H mu, and then react with methanol, formation of ester here, याचं मेकॅनिझम काय करायचं आहे तुम्ही करून पाहायचं आहे. त्यानंतर थर्ड ऍप्लिकेशन नंबर 3, heterocyclic acid chloride react with diazonium salt, diazo compound in presence of H mu, then react with methanol to form a structure, to form a product, formation of ester here. हे दोन मेकॅनिझम तुम्ही करून पाहायचे आहेत. हे एकदम मेकॅनिझम म्हणजे समजा किटीनची रिॲक्शन, याच्यामध्ये इंटरमिडिएट किटीन मिळेल आणि किटीनची रिॲक्शन ही अल्कोहोल सोबत झाल्यानंतर आपल्याला ईस्टर हा प्रोडक्ट मिळतो. आपण हे अर्नर्स ईस्टर सिंथेसिस मध्ये हे आपण पाहिलेलं आहे. तर हे दोन मेकॅनिझम तुम्ही करून पाहायचे आहेत. तर आपण काय करूया आता, लेक्चर नंबर 12 ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम या ठिकाणी स्टॉप करूया. या ठिकाणी आपण हे लेक्चर स्टॉप करत आहोत. थँक्यू.